आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी बघा ती जाणून घेणार आहोत आपण। खासदार सुप्रिया सुळे या ट्रॅफिक जॅम मध्ये अडकल्याचं कळतंय। खासदार सुप्रिया सुळे यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसलाय। सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आता पुण्यातील पक्ष कार्यालयात झेंडावंदन होणार होतं, मात्र मुंबईवरून निघालेल्या सुप्रिया सुळे वाहतूक कोंडीत अडकल्या आहेत। सुप्रिया सुळे या पुण्याच्या त्यांच्या पक्षीय कार्यालयाकडे निघालेल्या होत्या। मुंबईवरून त्या निघाल्या, पण पुण्याकडे जात असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर त्या वाहतूक कोंडीत अडकल्याचं कळतंय। गेल्या 2 तासापासून त्या वाहतूक कोंडीत अडकल्याचं त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर म्हटलेलं आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। अभिजित, काय माहिती याबद्दल? विशाल, 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त खासदार सुप्रिया सुळे आज आपल्याला माहिती आहे की पुण्यात खरं तर येणार होत्या। पुण्यातलं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे तिथं त्यांच्या हस्ते ध्वजारोहण जे होतं ते पार पडणार होतं, पण सकाळी मुंबईवरून निघालेल्या सुप्रिया सुळे गेल्या 2 तासापासून स्वतः ट्रॅफिक जाम वाहतूक कोंडीत अडकल्याचं दिसतंय। ही सगळी माहिती सुप्रिया सुळेंनी स्वतः व्हॉट्सअपला स्टेटस जे त्यांचं टाकले त्यावरती देण्यात आलेली आहे। एक्सप्रेस वे वरती जो घाट लागतो खंडाळा घाट, त्या घाटात गेल्या 2 तासापासून खासदार सुप्रिया सुळे अडकून आहेत। स्वतः सुप्रिया सुळेंना या सगळ्या वाहतूक कोंडीचा फटका बसलेला पाहायला मिळतोय। आणि जे पक्ष कार्यालय आहे पुण्यातलं तिथं मात्र आता ध्वजारोहण स्थानिक कार्यकर्त्यांच्या हस्ते केलं जातंय। खरं तर सुप्रिया सुळे यांचा आज पुणे दौरा होतात। पुणे शहरातील अनेक कार्यक्रमांना सुप्रिया सुळे हजेरी लावणार आहेत, पण 8:30 ते 8 वाजता निघालेल्या सुप्रिया सुळे अजूनही घाटात आहेत। गेल्या 2 तासांपासून एकाच जागी थांबून असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। मोठी वाहतूक कोंडी त्या सगळ्या भागात झालेलं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे। स्टेटस सुप्रिया सुळेंनी स्वतः टाकत याबाबत माहिती दिली आहे। खरं तर आज मिसिंग लिंकचं उद्घाटन होतोय। जवळपास 13.5 किलोमीटरचा हा सगळा मिसिंग लिंक आहे। एका साईडला मिसिंग लिंकचं उद्घाटन सोहळा दुपारी 12 वाजता पार पडणार आहे, पण त्याआधी या सगळ्या झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांना बसलेला पाहायला मिळतोय। विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। सुप्रिया सुळे या 2 तासापासून मुंबईहून पुण्याकडे त्यांच्या पक्षीय कार्यालयाकडे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन करण्याकरता म्हणून निघालेल्या होत्या, पण 2 तासापासून त्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याचं स्टेटस त्यांनी त्यांच्या मोबाईलवरती ठेवलंय।